जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गञ्च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, यत्पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निद्रचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय. ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्मला भरत, रौगणा भेटला जडभरत दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रौगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवीची गाथा, संशयनाश रौगणाचा. चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत. अष्टदशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन. 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरणस्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरकांची गती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कार्तिक शुद्ध 4 शके 1945. तिथीप्रमाणे कार्तिक शुद्ध तृतीयासह चतुर्थी
या दिनी आमचे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज साखरखेडा निवासी, आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही कुठे राहत होते, कुठे राहता, असं जर विचारलं तर ते म्हणत होते खेड्याला माझे गुरु रामानंद महाराज राहतात आणि त्यांच्या पायाशी मी असतो, असं ते सांगायचे. काल त्यांची 44वी पुण्यतिथी साजरी झाली. महाराजांचा मुक्काम अनेकदा आपल्या अकोल्यामध्ये होत होता. आमच्या आदरणीय श्री प्रभाताई पांडे यांच्याकडे आणि अनेक जणांच्याकडे अकोल्यामध्ये मुक्काम असायचा. कित्येक जणांनी आमच्याकडे तर पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रम असताना जवळपास 24 वर्ष जो नवीन बुलढाणा, अकोला किंवा विदर्भातले जे कोण लोक यायचे ते आल्यावर महाराजांचा फोटो आमच्या घरातला पाहिल्यावर ते सहज म्हणायचे लगेच की महाराज आमच्या घरी आले होते. आणि प्रत्येकाने महाराज घरी आल्याची जी आठवण सांगितली त्यामधल्या कुठल्याच आठवणी कधीही पुनरावृत्ती झाली नाही. प्रत्येकजण वेगळ्याच तऱ्हेने महाराजांच्या चरित्रातले प्रसंग आमच्याकडे सांगत होते. तोपर्यंत कधी महाराजांना पाहिलेले नव्हतं. 44 वर्षापूर्वी महाराज गेले तेव्हा त्यांचा शेवटचा दिवस पण इथंच होता. तरी महाराजांबद्दल काही माहिती नव्हती, कारण त्यावेळेस आम्हाला इथे येऊन फक्त 2च वर्ष झाले होते आणि मराठवाड्यातून आल्यामुळे महाराजांबद्दल काही विशेष ज्ञान नाही आणि परमार्थाचं काही फार मोठं अभ्याससुद्धा नाही. पण योगायोग असा की मायबाईंचं मात्र दर्शन सहजपणे एकदा झालं. त्यांच्या चरणी नमस्कार करून आजच्या या अध्यायाला सुरुवात करूया. अथ त्रयोविंशोध्याय, हा 23वा अध्याय. आज आणि उद्या आपल्याला 2 अध्याय पाहायचे आहेत. 23-24 आज आणि 25-26 उद्या. म्हणजे हा आपला पंचम स्कंद, ज्याचं विशेषण हे जे स्थान आहे तो आपला स्कंद पूर्ण होईल. आजचा जो अध्याय आहे तो म्हणजे शिशुमार चक्राचे वर्णन. आता शिशुमार म्हणजे काय हा प्रश्न पडला. शिशुमार म्हणजे आपण आकाशामध्ये जेव्हा पाहतो, जेव्हा स्वच्छ चांदण्या असतात त्यावेळेस एक मिल्की वे, काय म्हणतो आपण त्याला, दूध गंगा, म्हणजे एखादं गंगा जशी वाहत असते तसे बारीक 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 असा पांढरा असा प्रकाश आपल्याला नदी वाहत असल्यासारखा आकाशामध्ये दिसतो. आणि त्याचं जे नाव आहे ते म्हणजे शिशुमार. खऱ्या अर्थाने शिशुमार या शब्दाचा अर्थ मगर असा आहे. आपल्या या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी एक मगरीचा फोटो दिला होता. या शिशुमार चक्राचं वर्णन असणारा इंटरनेटवरून आलेला तो फोटो, की ही मगर कशी आहे, ती उजवीकडे वाकलेली आहे. मगरीचं तोंड जसं असतं तसंच आहे, पण मधला भाग जो आहे तोंडापासून ते कमरेपर्यंतचा भाग हा उजवीकडे वळलेला आहे आणि मग शेवटी शेपूट आहे. तर हे जे रूप आहे त्याला शिशुमार असं म्हणतात. शिशुमार आकृती असणारे सगळे तारे जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि हे भगवंताचं एक दिव्य रूप आहे. विष्णूने हे रूप घेतलं आणि त्याच्या पुच्छ भागामध्ये, त्याच्या शेपटीमध्ये, त्या मगरीच्या शेपटीमध्ये ध्रुव हा तारा लखलखत असतो. ते सर्व वर्णन आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी आणि शेवटी युरेनस, नेपच्यून आणि प्लेटो हे सगळे ग्रह आपण पाहिले. त्या ग्रहावर कोणकोणत्या देवताची उपासना चालते, त्याचे कोणते कोणते मंत्र म्हणल्या जातात हे सगळं आपण अगोदरच्या अध्यायामध्ये पाहिलं, 22व्या अध्यायामध्ये. आता या ठिकाणी सप्तर्षी जे आहेत तर सप्तर्षीचा उल्लेख पण मागच्या वेळेस आपण केला होता. या सप्तर्षींमधले जे आहेत 7ही ऋषी ते कोण, त्याचासुद्धा विचार आपला यापूर्वी झालेला आहे. या सप्तर्षींच्या वर आकाशात पाहिलं तर आपल्याला हे सप्तर्षी दिसतात. या सप्तर्षींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे. आता ध्रुवलोक कोणता, की ज्या ठिकाणी ध्रुव आणि ध्रुवाचे सगळे वंशज जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी ध्रुवाची, भक्त ध्रुव, जसं भक्त प्रल्हाद तसं भक्त ध्रुवाची सेवा करीत असतात. त्या ठिकाणी आपण ध्रुवाबद्दलची माहिती आपण अगोदर घेतलीच आहे आणि पुढेसुद्धा आपण घेणार आहोत.
ते 4थ्या स्कंदामध्ये आपण खरं म्हणजे पाहिलं 5 अध्याय आपण पाहिले 8, 9, 10, 11, 12 ध्रुवाचं सगळं वर्णन ध्रुववंशाचं पाहिलं आपण. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्व एकाच वेळेस या ध्रुव ताऱ्याला प्रदक्षिणा घालीत असतात. आणि भगवान कालाकडून काल जो आहे का हे 25वे तत्त्व आहे. आपण 24 तत्त्व पाहतो आणि 25वे तत्त्व म्हणजे काळ आहे. आणि हे भगवान काळाकडून जे ग्रह नक्षाद्री ज्योतिर्गण म्हणजे सगळ्या या सगळ्या तारका असंख्य तारका ज्या आहेत त्या सारख्या फिरत असतात आणि त्यांना लाविले भ्रमण जगदीशे असं समर्थाने म्हटलेलं आहे. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार घालिता ते यर झालं लाविले भ्रमण जगदीशे. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस पाठवलेल्या पत्रामधली ही ओवी आहे. तर त्या ठिकाणी ध्रुव लोकाची का निर्मिती झाली, ध्रुवाला हे स्थान का दिलं, तर त्या ध्रुवाच्या भोवती हे सगळे तारांगण जे आहे ते नित्य नियमाने प्रकाशित झालेल्या ध्रुवाच्या प्रदक्षिणा घालत असतात या ध्रुवाला, असं या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. आता ही जी आकाशगंगा आहे तिलाच शिशुमार चक्र असं म्हणतात. आणि जे सप्तर्षी जे आहेत ते मरीची, वसिष्ठ, अंगिरस, आत्री, पुलत्स्य, पुलह आणि कृतू असे आहेत. या सप्तर्षीपैकी हे 7 चांदण्या आपल्याला रोज रात्री दिसतात, सकाळपर्यंतसुद्धा दिसतात. आणि त्यामधले जो चौकोन आहे पहिला, त्या चौकोनामध्ये जे 2 तारे आहेत ते जर आपण जोडून घेतलं आणि दक्षिणेकडे आपण गेलो तर ती जर आपण लाईन ओढली तर ती बरोबर ध्रुव नक्षत्रावर येऊन पोचते. म्हणजे या सगळ्यांचं फिरणं जे आहे ते ध्रुवाच्या भोवती आहे. आता हे कसे फिरत असतात याचं उदाहरण या ठिकाणी दिले. धान्याची मळणी केली म्हणजे आता शेतामध्ये धान्य आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, हे सगळं धान्य त्यांचे कणसं जे आहेत ती कापून आणलेली आहेत आणि शेतकरी त्या शेतामध्ये एक मधोमध खांब त्यामध्ये रोवलेला असतो आणि त्या खांबाच्या भोवती ही सगळी कणसं टाकलेली असतात आणि मळणीचं काम त्या ठिकाणी सुरू असतं. ज्याने हे पाहिलं असेल, आमचे माहूरकर काका आहेत, देशमुख काका आहेत, या सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी ते स्वतः शिकलेले आहेत आणि इतरांना पण त्यांनी शिकवलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की जे बैल जे आहेत, 1-2 बैल जे आहेत ते काही कमी अंतरावर गोल फिरत असतात, काही बैल ते मोठ्या अंतरावर फिरत असतात. असे अनेक बैल त्या खांबाच्या भोवती वेगवेगळ्या अंतरावरून फिरत असतात, जेणेकरून त्या ठिकाणी पडलेल्या कणसामधले दाणे वेगळे व्हावेत. तर याच पद्धतीने या ध्रुव नक्षत्राच्या भोवती कोणी जवळ किंवा लांबून प्रदक्षिणा घालीत असतात. आणि हे जे चक्र आहे हे सगळं हे कसं आहे तर ज्योतिष चक्रामध्ये याला शिशुमार म्हणजे एक जलचर प्राणी आहे, मगरीच्या आकाराचा प्राणी आहे. आता ते मी चित्र दिलेलं आहे आणि त्या प्राण्याचा त्याच्यामध्ये हे जे सप्तर्षी आहेत त्यांचं फिरणं पण फार महत्त्वाचं आहे. ते अगदी या ठिकाणी आपण मुख्यतः लक्षात ठेवावं. त्यांचा तो एक फोटो पण मी दिला होता, काय म्हणतात त्याला, स्क्रीनशॉट दिला होता आपल्या ग्रुपमध्ये, की त्या स्क्रीनशॉटवरून आपल्या लक्षात येतं की जसा मरीची ऋषी, त्यांच्या बाजूला असणारे वसिष्ठ ऋषी आहे आणि वसिष्ठ ऋषी म्हणजे वसिष्ठ जो तारा आहे त्या ताराच्या खालोखाल एक छोटासा तारा आपल्याला दिसतो, काळजीपूर्वक पाहिलं तर लक्षात येतं. आणि ते अरुंधती नक्षत्र आहे, वसिष्ठांची पत्नी अरुंधती. त्यानंतर आहे अंगिरस ऋषी आहेत, मग आत्री आहेत, मग पुलत्स्य आहेत, पुलह आहे आणि कृतू आहे. असे हे सप्तऋषी त्या ठिकाणी आहेत. आता या मगरीचा जो आकार आहे, जो फोटो मी दिला त्याप्रमाणे मगरीचा शरीर गोलाकार आहे आणि तोंड खालच्या बाजूला आहे, म्हणजे ती जरा उलट्या दृष्टीने पहा आपण त्याकडे. पण त्याच्या शेपटीवर जो आहे त्याच्या टोकावर हा ध्रुव नक्षत्र आहे. शेपटीच्या मध्यभागी म्हणजे शेपटीचा जो भाग आहे त्यामध्ये प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे आहेत. शेपटीच्या मुळाशी धाता आणि विधाता, धाता, विधाता, कृतुरुत्तमः हे सगळे जे शब्द या ठिकाणी येतात हे सगळे विष्णू सहस्रनामामध्ये येणारे शब्द आहेत. त्याच्या कटिप्रदेशाभोवती म्हणजे कटिप्रदेश म्हणजे कमरेच्या भोवती, त्या मगरीच्या कमरेच्या भोवती हे सप्तर्षी जे आहेत ते फिरत असतात. वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये हे जेव्हा फिरत असतात तेव्हा 4 प्रमुख नक्षत्र आहेत, जे उत्तर पूर्व, पूर्व दक्षिण, त्याच्यानंतर दक्षिण पश्चिम आणि पश्चिम उत्तर या 4ही दिशांच्या मधोमध जेव्हा ते जातात
तेव्हा एक चक्र तयार होतं आणि ते चक्र 4 विभागात असलं तरी म्हणजे हेच सप्तऋषी वेगवेगळ्या आकाराने, कधी ते आपल्याला सरळ दिसतात, कधी उलटे दिसतात, कधी व्यायाम करणारं जसं असतं सूर्यनमस्कार घालताना जी स्थिती असते तसं असतं, आणि कधी ते सरळ उभे असतात. तर यामध्ये जर आपण शेवटचं टोक त्या सगळ्या सप्तऋषीमधलं हे जर आपण त्या मधोमध जोडलं ध्रुव ताऱ्याला, तर जी आकृती तयार होते ती म्हणजे आपलं स्वस्तिक आहे. ते पण चित्र मी दिलेलं आहे, ते मुद्दाम पहा सर्वजण. आणि मग त्यामध्ये सप्तऋषींच्या भोवती आता उजव्या बाजूने वेटोळं घातलेलं असल्यामुळे त्यामध्ये अभिजित नक्षत्रापासून पुनर्वसू नक्षत्र, आता एकूण नक्षत्र 27 आहेत आणि त्या 27मध्ये अभिजित नक्षत्र आपण जर अजून त्यामध्ये धरलं तर 28 नक्षत्र होतात. आणि त्यामुळे 14 नक्षत्र एका बाजूला आणि 14 नक्षत्र दुसऱ्या बाजूला, डाव्या बाजूला उजव्या बाजूला 14 आणि पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंत पुन्हा 14 नक्षत्र आहेत, असे त्याच्या भोवती आहेत. आणि याच ठिकाणी पाठीमागील भाग जो आहे, त्या मगरीचा पाठीमागील भाग, शिशुमाराचा पाठीमागील भाग, त्यामध्ये अजिविथी म्हणजे मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा हे तिन्ही नक्षत्र त्या ठिकाणी आणतात. आणि पोटाचा जो भाग आहे त्याच्या भोवती ही सगळी आकाशगंगा आहे. ते आकाशगंगा म्हणजे हजारो तारे त्या ठिकाणी प्रवाहित झालेले असतात, तसे आपल्याला दिसतात. आणि एखादा पिठाचा सडा टाकावा त्याप्रमाणे ते आपल्याला दिसत जातं. आता उजव्या आणि डाव्या कटी प्रदेशामध्ये त्या मगरीच्या पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र आहेत. उजव्या आणि डाव्या नागपुडीच्या ठिकाणी अभिजित आणि उत्तराषाढा नक्षत्र आहेत. आणि मृगशीर्ष इत्यादी क्रमाने 8 नक्षत्रे त्याच्या उजव्या बरगडीच्या ठिकाणी आहेत. आता हे सगळं पाहत असताना आता त्या मगरीचे वेगवेगळे अवयव जे आहेत त्या ठिकाणी कोणकोणते नक्षत्र आहेत त्याचीसुद्धा यादी या ठिकाणी दिलेली आहे. याच्या वरच्या हनुवटीमध्ये अगस्त्य ऋषी, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्ररूप यम आहे, तोंडामध्ये मंगळ आहे, लिंग प्रदेशामध्ये शनी आहे, वशिंड जो पाठीवरचा भाग जे आपण गाईचं पाहतो आपण वशिंड, त्याच्या ठिकाणी बृहस्पतीचं स्थान आहे, त्याच्या छातीमध्ये सूर्याचं स्थान आहे आणि हृदयामध्ये नारायणाचं स्थान आहे. मनामध्ये चंद्र आहे, मनश्चंद्र, चंद्रमा मनसो जातः चक्षु सूर्यो अजायत, आपण जसं वर्णन करतो तसं मनामध्ये चंद्र आहे. आणि नाभीच्या ठिकाणी शुक्र नक्षत्र आहे. स्तनामध्ये अश्विनी कुमार 2 असल्यामुळे अश्विनी कुमार. त्याच्यानंतर प्राण आणि अपान, जसं सर्वांगी प्राण आणि गुदी अपान आपल्या दासबोधात लिहिलं आहे ओवीमध्ये. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे जे पंचप्राण आहे त्याचं स्थान शरीरामध्ये कोणतं आहे ते दिलं. तसं या ठिकाणी प्राण आणि अपान या ठिकाणी बुध नक्षत्र. आणि गळ्यामध्ये राहू आहे. आता राहू म्हटलं की अनेक गोष्टी आपल्याला आठवतात राहूच्या बद्दलच्या. रामायणामध्ये सुंदरकांडामध्ये हनुमंताचं आख्यान आहे. जेव्हा हनुमंत उडी मारून त्या श्रीलंकेमध्ये गेले होते त्यावेळेस ती कथा आपल्याला आठवत असेल. रामायणामध्ये सुरसा नावाची राक्षसीण आहे, तिची भेट झाली. सुरसाने या हनुमंताला खाण्यासाठी आपलं शरीर इतकं मोठं केलं, पण त्या हनुमंताने बारीक शरीर करून त्याच्यामधून हनुमंत आतही गेले आणि बाहेरसुद्धा आले. मी तुला खाते असं ती म्हणत होती, त्याप्रमाणे खाल्लं पण झालं. तिच्याही शब्दाचा मान राखला आणि लहान रूप घेऊन हनुमंत बाहेर आले. आता एक सुरसाचं संकटाचं निवारण झालं हनुमंताच्या दृष्टीने. आता पुढे सिंहिका नावाची राक्षसीण जी आहे तिचीसुद्धा त्या ठिकाणी भेट झाली. रामायणातला संदर्भ आहे हा. ही सिंहिका जी आहे तिच्या ठिकाणी अशी शक्ती होती की एखाद्याची सावली जी आहे ती सावलीला धरून ठेवायची आणि सावली धरली की ती ज्याची सावली आहे तो तिचा वश व्हायचा, ती त्याला आकर्षून घेत होती. तसं या सिंहिकेने हनुमंतालासुद्धा पकडून ठेवलं. हनुमंताची जी गती होती उडण्याची ती एकदम थांबली. हनुमंताच्या हे लक्षात आलं. हनुमंताने सुद्धा तिचा मुष्टीप्रहार करून तिचा वध केलेला आहे. आता ही सिंहिका कोण होती तर हिरण्यकश्यपू आणि कयाधू माता यांच्या पोटी जे 4 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली, त्यामध्ये आल्हाद, अनुल्हाद, संल्हाद आणि प्रल्हाद ही 4 मुलं आणि शेवटची मुलगी जी आहे ती म्हणजे सिंहिका. विष्णू पुराणामध्ये काही दिवसापूर्वी टी व्हीवरसुद्धा हे विष्णू पुराण लागलं होतं सिरियल, त्याच्यात पाहिलं होतं आम्ही. ही सिंहिका जी आहे ती सिंहिकेचा पती हा विप्रचित्ती आहे.
आणि या दोघांच्या पोटी या राहूचा जन्म झालेला आहे. आणि हा राहू जो आहे, या राहू आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा राहू ग्रह असतो का. त्या राहूला संहिकेय असं सुद्धा नाव आहे, कारण सिंहिकेचा पुत्र आला असल्यामुळे संहिकेय. त्याला इतर 100 भाऊसुद्धा होते, त्यामधला मोठा हा राहू आहे. जेव्हा राहू ग्रहाची दशा आपल्या पत्रिकेत असते तेव्हा राहूमुळे अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला सामना करावा लागतो. त्यासाठी काही पौराणिक मंत्र दिलेले आहेत, काही बीजमंत्र दिले आहेत. अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्यम मर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहू प्रणाम्यहम, किंवा ओम ब्राम भ्रीम ब्रौम साहा राहवे नमः असा त्याचा बीजमंत्रसुद्धा दिलेला आहे. तर या राहू हा अमृतपानाच्या वेळेस, आता अमृतपान हे जे आहे ते कुठली गोष्ट आहे तर समुद्रमंथनाची गोष्ट आहे. आणि समुद्रमंथन म्हटलं की आपल्या नेवास्याला आपण जेव्हा जातो, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी बसून ज्ञानेश्वरीचं भाष्य तयार केलेलं आहे, ते स्थान, त्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला हा बोर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतो. राहू जो आहे त्याने दैत्य असूनसुद्धा, कारण तो आईकडून दैत्य कुळातला होता, आणि या राहूनी देवतांचं रूप घेतलं आणि चंद्र आणि सूर्य यांच्या मधोमध बसून ते अमृत मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चंद्र आणि सूर्यांचं हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी मोहिनी रूपातील भगवान विष्णूंना ही गोष्ट खुणेनेच सांगितली. त्यावेळेस विष्णूंनी याचा शिरच्छेद केलेला आहे. त्यामुळे आपण दरवर्षी जे पंचांग आणतो त्या पंचांगामध्ये नवग्रह आहे, त्यामध्ये राहूचं पण ग्रहाचं नाव आहे राहू आणि केतू. राहू फक्त शिर दिसतं आणि केतू जे फक्त धड आणि शरीर दिसतं. आणि आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये पहिल्याच समासामध्ये अमृत सेवितार्थ पावला मृत्यू राहो. आता राहो म्हणायचं असेल तर पहिल्यांदा जेव्हा अभ्यास करतात त्यांना असं वाटतं राहो म्हणजे त्याचा मृत्यू राहिला. तसं नाही, राहो म्हणजे राहूला मृत्यू आला. तर याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता पुढे चंद्र आणि सूर्य आणि यांना जे ग्रहण लागतं, हे ग्रहण लागण्याचं मुख्य कारण म्हणजे हा राहू दैत्य आहे. राहू हा या दोघांच्या मध्ये येतो आणि काही काळ त्या ठिकाणी थांबून पुन्हा तो मागे फिरतो, आणि त्यामुळे तो ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष अशा 3 अवस्था ज्या आहेत त्या आपण आत्ताच परवा ग्रहण झालं त्याच आपण ह्या पाहिलेल्या आहेत. आता त्यापुढचं जो आहे राहूच्या 10,000 योजनेखाली, आता आपण खाली खाली चाललो यावेळेस. मागच्या वेळेस आपण जे सगळे ग्रह तारे नक्षत्र तेव्हा आपण वर जात होतो, आता खालच्या बाजूला जातो आपण. त्यामध्ये 10,000 योजनेखाली सिद्ध, चारण आणि विद्याधर यांचे स्थानं आहेत. ततोधस्तात् सिद्ध चारण विद्याधराणाम सदनाने तावन मात्र एव. आणि त्याच्याही खालच्या बाजूला वायूची गती आहे आणि ढग पण दिसतात, त्याला अंतरिक्ष लोक असं म्हणतात. हे अंतरिक्ष लोकामध्ये यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूत यांचं विहार करण्याचे हे स्थान आहे. त्याच्याही खाली मग पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे त्याच्या खाली 100 योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. आता पृथ्वीवरचे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिले की जिथे किती अंतर आहे, तर हंस, गिधाडे, ससाणे आणि गरुड असे जे पक्षी आहेत हे आपल्या स्वतःच्या क्षमतेने जितके अंतर उडू शकतात तिथपर्यंत ह्या पृथ्वीची सीमा आहे. म्हणजे जसं आपण विमानाचं पाहतो की पृथ्वीवरून जेव्हा विमानाचं उड्डाण होतं तेव्हा या पृथ्वीपासून किंवा भारत देशापासून वर आकाशामध्ये काही अंतरावर आपल्या देशाची सीमा असते, आणि मग ती सीमा आपण क्रॉस केली तर पाकिस्तानच्या सीमेमध्ये जातो, इकडे नेपाळच्या सीमेमध्ये जातो. म्हणजे प्रत्येक देशाची इंटरनॅशनल लॉप्रमाणे ही सीमा निश्चित केलेली आहे. पण पृथ्वीची सीमा म्हणजे ही जी आहे ही अशी निश्चित केली आहे 100 योजने अंतराची आहे. आता पृथ्वीचा विस्तार जो आहे तो सुद्धा या ठिकाणी सांगितला. आता या पृथ्वीच्या खाली सप्तपाताळ आहेत, त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सप्तपाताळ कोणते? अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ या नावाची 7 भूविवरे आहेत. बुळासारखं आहे ते, कारण पाताळामध्ये जात आहोत. आता भूमीच्या खाली
ही विपरीतसुद्धा एक प्रकारचं स्वर्गच आहे. जसा स्वर्ग वर असतो तसं हे खाली आहे, एवढाच फरक आहे की त्यामध्ये सुद्धा विषयभोग आहे, त्यामध्ये सुद्धा ऐश्वर्य आहे, आनंद आहे, संतान सुख आहे, धनसंपत्ती देखील आहे. आता या एकेका विवरामध्ये मयदानवाने बनविलेली अनेक सौंदर्याने भरलेली अशी नगरं आहेत, त्याचंसुद्धा या ठिकाणी वर्णन केले आहे. आणि देवता लोक उद्यानांच्या शोभेवर सुद्धा हे देवता लोकांमध्ये जे उद्यानं असतील त्याच्यावर सुद्धा मात करणारी सुंदर उद्याने या ठिकाणी आहे. निर्मल जलाने भरलेले जलाशय आहेत, पक्षी आहेत, याचं सगळं वर्णन यामध्ये केलेलं आहे. आणि इतकं सगळं त्या ठिकाणचं जंगल झाडं आहेत की तेथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही. यत्र ह वाव न भयम अहोरात्रादिभिः काल विभागैर रूपलक्षते. सूर्याचा प्रकाशसुद्धा पोचत नाही आणि त्यामुळे दिवस आणि रात्र हा जो आपण अनुभवतो तसा अनुभव त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे तेथे संपूर्ण अंधकार आहे. आता अंधकार असेल तर मग दिसणार कसं? तर मग तिथे मोठमोठ्या नागांची योजना झालेली आहे आणि ते नाग जे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. तेथे राहणारे जे लोक आहेत ते दिव्य औषधी, रसायने, अन्न, पाणी इत्यादींचे सेवन करीत असतात आणि ते दिव्य औषधी याच्यासाठी म्हणतो की त्यामुळे तिथल्या लोकांना कधीही मानसिक असो किंवा शारीरिक असो कोणताही रोग होत नाही. आपण आपल्याकडे पाहतो म्हातारपणी चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकत्या आहेत, केस पिकणे आहेत, वृद्धावस्था, देह कांतीहीन होणं, घाम येणं, थकवा येणं, हे सगळी जी लक्षणं आपल्या शरीरावर आपल्याला दिसतात तसे वयोमानाप्रमाणे होणारे बदल त्या ठिकाणी कधीच दिसत नाही. कोणतं? या मयदानवाच्या त्या राज्यामध्ये. कारण तिथले लोक हे नेहमी सुंदर, स्वस्थ आणि तरुण असं असतात आणि शक्तिसंपन्न असतात. आता या ठिकाणच्या लोकांना एकच भीती आहे, त्यांना कोणाकडूनच मृत्यू नाही, पण मृत्यू असेल तर फक्त सुदर्शन चक्राकडूनच मृत्यू आहे. आता सुदर्शन चक्राकडून मृत्यू म्हणजे एक भाग्यच आहे, भगवंताचं सुदर्शन चक्र आणि त्याच्या हातून मृत्यू. आणि त्यामुळे हे सुदर्शन चक्र येताच तिथल्या असुर स्त्रियांचा गर्भपात होतो म्हणून असं बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. मागे पण दिलं होतं की शेवटच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी गर्भपात होतो. आता पुढे अतल लोक जे आहेत, मयदानवाचा पुत्र, आधी मयदानव झाला, आता मयदानवाचा पुत्र बल नावाचा असुर या ठिकाणी राहतो. त्याने 96 प्रकारच्या मायेची रचना केलेली आहे या बलाने. आता मायावीच असल्यामुळे एकदा त्याने जांभई दिली आणि त्याच्या मुखातून जांभई देत असताना स्वैरिणी, कामिनी आणि पुंश्चली अशा 3 प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. स्वैरिणी म्हणजे जी फक्त आपल्या वर्णाच्या पुरुषाशी रममाण होते. कामिनी म्हणजे अन्य पुरुषाची रममाण होते आणि पुंश्चली म्हणजे ही अत्यंत चंचल स्वभावाची आहे. अशा 3 प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. आता या प्रदेशामध्ये आतर लोकांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी या स्त्रिया ज्या आहेत त्या एक विशिष्ट प्रकारचा रस पाजून त्यांना ते मदांध करतात आणि हा रस जो आहे त्याला हाटक रस असं म्हणतात. 1000 हत्तींच्या इतकी शक्ती त्यांच्या ठिकाणी येते आणि ते रस पिऊन प्रत्येकजण त्या ठिकाणी मी ईश्वर आहे, मी सिद्ध आहे अशा बडाया मारू लागतो. हा झाला अतल लोक. आता त्यानंतर हाटकेश्वर. आता ही सगळी नावं जी आहेत आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. हाटकेश्वर माझ्या माहितीप्रमाणे 16व्या-17व्या दशकामध्ये आहे. त्याचं नाव आहे वितल. वितल लोकामध्ये हाटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद भूतगणासह राहतात. महादेवाचं पण नाव असतं हाटकेश्वर बऱ्याच ठिकाणी. आणि या ठिकाणी अग्नी जो आहे प्रज्वलित केलेला अग्नी त्या ठिकाणच्या पाणी प्राशन करतो. आता अग्नी जो पाणी प्राशन करतो त्या अग्नीच्या मुखातून जेव्हा ते पाणी बाहेर पडतं तेव्हा ते सोन्याच्या रूपाने बाहेर पडतं आणि त्यापासून बनविलेले जे अलंकार आहेत ते या वितर लोकातील स्त्रिया पुरुष हे दागिन्यासारखं आपल्या अंगावर धारण करतात. नंतर आपण आपल्या उपासनेमध्ये सुद्धा आहे पहा, बहुसाल देवाळे हाटकाची, रसळा कळा लाघवे नाटकाची, पूजा देखता जाड जीवी गळालो
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आता आहे सुतल लोक, म्हणजे वितलाच्या खाली असणारा सुतल लोक. आता आपण पाहिलं मयदानव, त्याचा पुत्र बली. आता या ठिकाणी सुतल लोकन म्हणजे विरोचनाचा पुत्र बली. आता हा बली वेगळा आणि वरचा जो होता तो मयदानवाचा होता. विरोचन पुत्र बली या ठिकाणी राहतो. आणि बलीची कथा आपल्याला माहिती आहे. अदितीपासून वामन रूपाने अवतीर्ण झालेल्या आणि तिन्ही लोक ज्यांनी हिरावून घेतले. पुढे ते येणारच आहे आपल्याला परत. आणि नंतर भगवंताच्या कृपेनेच त्याचा या लोकांमध्ये प्रवेश झाला. या सुतर लोकांमध्ये या विरोचन पुत्र बलीचा प्रवेश कसा झाला हे सुद्धा पुढे आपल्याला येणार. म्हणून त्यास प्रभूंनी आपल्या कृपाछत्रेखाली तिथे ठेवलं आणि एकदम सेफ ठेवलं आणि स्वतः त्या ठिकाणी झाले, द्वारपाल झाले. आता पुढे या बलीला सुतर लोकांचे ऐश्वर प्राप्त झाले. या बलीला तर ह्यात काही फार मुख्य प्रमुख आहे असं नाही, ते काही त्याचं मुख्य फळ नाही. पण याचं फळ आहे की त्याला आता मोक्षाचं द्वार मात्र मोकळं झालं बळीराजाला. आता या ठिकाणी एक श्लोक दिलेला आहे, तो आपण बऱ्याच ठिकाणी सत्पुरुषांच्या संगतीत जेव्हा असं म्हणतात की चांगल्या पुरुषांच्या सत्पुरुषांच्या संगतीत एक 24 तास राहावं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण जातो, दर्शन घेतो, दर्शन घेऊन आपण जसं लगेच निघून येतो. एका दिवसात आम्ही 3 ठिकाणचं दर्शन घेतलं, 3 महादेवांचं दर्शन घेतलं, 3 मंदिराचं दर्शन घेतलं आणि अशी आमची यात्रा झाली. असं ते यात्रा झाली एवढंच आठवतं आपल्याला. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी 24 तास माणसाने राहायला पाहिजे. 24 तास ह्याच्यासाठी की तिथली सकाळ असो, उषःकाल असो, दुपारची वेळ असो, संध्याकाळची असो, रात्रीची असो, तिथले कोणते कोणते उपचार त्या भगवंतावर होत असतात हे आपण प्रत्यक्ष पाहिले पाहिजेत. आणि ते पाहिल्याशिवाय तिथली रूढी आणि परंपरा आपल्या लक्षात येत नाहीत. आता या ठिकाणी असं दिलेलं आहे, यश ह वाव क्षुत्पतन प्रस्खलानी दिशू विवशः सकृन्मानाभिगृणन पुरुषः कर्मबंधन मंजसा विधुनोति यत्र हैव प्रतिबाधनं मुमुक्षुवो अन्यथैव उपलभ्यन्ते. शिंक आल्यावर आपण पाहतो, मी मगाशी जे म्हटलं की ज्या सत्पुरुषांच्या बरोबर एक 24 तास थांबावं. बरेच जण शिंक आल्यावर काहीतरी भगवंताचं नाव घेतात, रामकृष्ण हरी म्हणा, देवाचं नाव घेतात. शिंक आल्यावर किंवा चालत असताना एखादा पाय अडखळला, पडलो तर पुन्हा भगवंताचं नाव घेतात. किंवा घसरल्यावर सुद्धा भगवंताचं नाव घेतात. आणि ते एक वेळ घेतलेल्या नावामुळे मनुष्य सहजपणे आपल्या कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मबंधनं ते तोडून टाकतो ते एकच नाव. पण हेच कर्मबंधन, योग साधन इत्यादी अन्य अनेक उपायांचा आश्रय घेऊनही मुमुक्षु लोक मोठ्या कष्टाने देखील तोडू शकत नाहीत. म्हणजे जे कर्मबंधन तोडण्यासाठी आपल्याला इतके कष्ट घ्यावं लागतात तरी पण त्याची काही शक्यता नसती. ते सहजासहजी शिंक आल्यावर, पडल्यावर आणि घसरल्यावर भगवंताचं नाम घेतलं तर आपण त्या बंधनातून मुक्त होतो. म्हणून आपले संयमी भक्त ज्ञानी लोक हे जे आहेत ते अशा प्रकारचं त्यांचं वर्तन जे आहे त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे हे आपल्याला लक्षात येतं. आता पुढे हिरण्यकश्यपूचा उल्लेख या ठिकाणी आहे. भगवंतानी स्वतःचे वडील म्हणजे प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू यांना मारल्यानंतर आमच्या पितामह प्रल्हादांनी प्रभूंच्या सेवेचाच वर मागितला होता. हा एक श्लोक या ठिकाणी आहे. यस्यानु दास्यम एवास्मात् पितामहः किल व्रे न तू स्थापित्र्यम स्वपित्र्यम. आणि मग वर काय मागितला तर फक्त प्रभूच्या सेवेचाच वर मागितला. आता याच्या उलट ध्रुवाचं आख्यान लक्षात घ्या. ध्रुवाने सुद्धा भगवंताला प्रसन्न केलं होतं. अगदी 5व्या-6व्या वर्षीच प्रसन्न केलं. प्रसन्न केल्यानंतर मला वडिलांच्या मांडीवर बसता आलं नाही आणि तोच एक भाग लक्षात घेऊन त्याने असं स्थान मागितलं की जे सगळीकडे वंदनीय असेल. म्हणजे शेवटी स्थानच मागितलं आणि त्यामुळे ध्रुवांना ते स्थान मिळालं आणि 36,000 वर्ष करण्याचा सुद्धा आशीर्वाद मिळाला राज्य करण्याचा. मग आता त्यामध्ये ध्रुव शेवटी मग पुन्हा म्हणतात की माझ्याकडून ही फार मोठी चूक झाली. मी शेवटी नाशवान असं ते स्थानच मागितलं. पण या ठिकाणी प्रल्हादाचा मोठेपणा जो होतो या ठिकाणी दाखवल्या की पित्याचे निष्कंटक राज्य हे काही त्याने भगवंताजवळ मागितलं नाही. म्हणून या बळीराजाचं चरित्र जे आहे ते आपण पुढ्या 8व्या स्कंदामध्ये पुन्हा पाहणार आहोत.
त्या बलीच्या दारावरच स्वतः भगवान नारायण हे स्वतः गदा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झाले आहे. आत्ताच आपण झालं बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दोन्ही सण झाले, त्यावेळेस आपण त्यांचं स्मरण आपण करीत असतो. आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकोळी जपे रामनाम आवळी नित्यकाळी पिता पापरूपी तया देखविना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. की आपला पिता भगवंताचं नाम घ्या म्हटल्यानंतर सुद्धा तो पापरूपी असल्यामुळे भगवंताचं नामही त्याला त्याच्या मुखामध्ये येत नाही. त्याला समजत असतं पण त्याच्या मुखामध्ये येत नाही. आता हे जसं मी नेहमी म्हणतो तसं हे मॅच फिक्सिंगसारखं आहे. हिरण्यकश्यपू हे कोण होते? हे सगळे पूर्वीचे तीन राक्षस कुळामध्ये जन्म होणार असा शाप मिळालेले सनकादिक ऋषींकडून जय विजय हे होते. आणि या ठिकाणी आपला उद्धार होण्यासाठी त्या भगवंताचं नाम न घेता भगवंताचं जो नाम घेतो त्याचा द्वेष करणं हेच त्यांचा उद्देश हिरण्यकश्यपूचा. आणि त्यामुळे त्याचा मृत्यूसुद्धा भगवंतांनी नरसिंह अवतारामध्ये घेतलेला आहे. पुढे या ठिकाणी येतं आता दानवराज मय जो आहे त्याचं तो कसा मय कसा की त्रिपुराधिपती दानवराज मय आहे. तिन्ही नगरे जी आहेत ती भस्म केली होती. भगवान शंकराच्या कृपेने ती पुन्हा सुरक्षित राहिली. आता या मयराजाला दानवराज मयाला सुदर्शन चक्रापासून भीती नाही, कारण भगवान शंकराचा आशीर्वाद त्यांना आहे. त्यानंतर महातल, तलातल, मग महातल, मग रसातल आणि मग पाताळ. तर महातल या ठिकाणी कद्रू कश्यपांच्या ज्या मुली आहेत त्यापैकी एक कद्रूपासून उत्पन्न झालेल्या अनेक डोके असलेल्या सर्प क्रोधवश नावाचा एक समुदाय, सापांचा समुदाय त्या ठिकाणी राहतो. कुठे? महातलामध्ये. त्यांच्यामध्ये कुहक, तक्षक, कालिय, सुषेण इत्यादी ते मुख्य आहेत. पक्षीराज गरुड याला ते नेहमी घाबरतात. हे सगळे सर्प गरुडाला घाबरतात. तिरुपती बालाजीची जे पोथी वाचली तर त्याच्यामध्ये शेषाचल असं सुद्धा नाव आहे, शेषाचल. आता शेष आणि वायू या दोघांमधलं जे भांडण, शेषाला असणारा गर्व त्याचं निवारण कसं झालं हे त्या पोथीमध्ये खूप चांगल्या रीतीने दिलेलं आहे. आणि त्याला शेषाचल हे नाव का पडलं त्या तिरुपती बालाजीच्या त्या पर्वताला हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर येतो रसातल. आता या रसातलामध्ये देवतांचे शत्रू राहतात. म्हणजे आपण म्हणतो ना पाताळामध्ये म्हणजे काय, कर्म काही चांगलं नसेल तर त्याला पाताळामध्ये जाईल, तशी त्याला गती मिळेल. आता ही गती कशी मिळेल हे पुढे आपल्याला येणारच आहे. आता नरकाचं वर्णन आहे ते उद्याच्या भागामध्ये. मग या रसातळामध्ये पणी नावाचे दैत्य, पणी आणि दानव राहतात. निवात कवच फेडियाला, कालेय आणि हिरण्यपुरवासी असे लोक आहेत. ते देवतांचे शत्रू आहेत आणि त्यांचा बळांचा अभिमान पूर्णपणे नाहीसा झाला. आणि म्हणून स्वतःचा अभिमान नाहीसा झाला म्हणून हे लोक जे आहेत ते सापाप्रमाणे लपून छपून राहतात, प्रगटपणे दिसत नाहीत. तसेच इंद्राची दूती शर्मा हिने म्हटलेल्या मंत्रवर्णरूप वाक्यामुळे इंद्रापासून हे नेहमी भिवून राहतात असं वर्णन दिलं आहे. आणि त्याच्या खाली जो आहे तो पाताळ लोक आहे, सप्तपाताळ. 7 जे आहेत त्याच्यातला शेवटचा पाताळ लोक आहे. या पाताळ लोकांमध्ये असणारा प्रमुख जो आहे त्याचं नाव वासुकी. नवनाग स्तोत्र आपण म्हणतो. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबरम शंखपालन धृतराष्ट्रंच तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनः सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. नवनाग स्तोत्र. तर या ठिकाणी पाताळमध्ये हे वासुकी प्रमुख त्या ठिकाणी आहेत. आणि तेथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त असे मोठमोठे क्रोधी आणि मोठमोठ्या फणा असलेले नाग तिथे राहतात. आणि त्या नागांचा प्रमुख असणारा वासुकी आहे. कोणाला 7 फणे आहेत, कोणाला 2 फणे आहेत, कोणाला 10 आहेत, कोणाला हजारो आहेत. आणि त्यांच्या फण्यावर असणाऱ्या चमकणाऱ्या मण्यांमुळे त्या ठिकाणी प्रकाश पडतो. आत्ताच आपण पाहिलं की त्या ठिकाणी इतकं सगळं सौंदर्य आहे पण प्रकाश, सूर्याचा प्रकाश
हा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे नेहमी अंधार असतो. मग त्या ठिकाणी जी सोय केलेली आहे ती या प्रकाशामुळे, या मण्यांमुळे होणारा प्रकाश असा तो, आणि तोच प्रकाश या ठिकाणचा अंधकार नाहीसा करीत असतो. अशा प्रकारे हा 24वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज आपण दोन्ही अध्याय एकत्रच घेतले, मध्ये आपण थांबलोच नाही. पहिला अध्याय 23वा आणि 24वा या दोन्हीच्या मध्ये आपण थांबलोच नाही. बोलण्याच्या ओघामध्ये ते राहून गेलं. म्हणजे या दोन्हीचं विवरण जे आहे आपण ते एकत्रपणे आज पाहिलं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे राह्यादिस्थिती बिल स्वर्गमर्यादा निरूपणं नाम चतुर्विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. पहिला जो अध्याय तो 23वा, त्यामध्ये 9 श्लोक होते, आणि दुसरा 24वा जो अध्याय त्यामध्ये 31 श्लोक होते. पहिले 9 श्लोक असल्यामुळे बोलण्याच्या ओघात आपण दोन्ही अध्याय एकत्रच घेतलेले आहेत. आता 25वा अध्याय जो आहे संकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती, आणि 26व्या अध्यायामध्ये विभिन्न नरकांची गती. हे 2 अध्याय आपण उद्या पाहणार आहोत. म्हणजे उद्याच्या दिवशी आपला हा पंचमस्कंद पूर्ण होईल. थांबूया आपण या ठिकाणी, आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा.
आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ।